पुढे पाहूयात आणखी नेमकं काय घडलंय। 2014 मध्ये भाजप शिवसेना युती कुणामुळे तुटल्यानंतर दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते, पण आता या 10 वर्ष जुन्या युती तुटण्याला कोण कारणीभूत होतं याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे। त्याला कारण ठरलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला एक गौप्यस्फोट। जुन्या युतीच्या नवीन कहाणी जी आहे ती जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। कौरव पांडव आणि महायुतीचं महाभारत। 4 जागांकरता ठाकरेंनी युती तोडली। देवेंद्र फडणवीसांचा नवा गौप्यस्फोट। राऊतांचं मात्र मोदी शहांकडे बोट। 2014 मध्ये युती नेमकी तोडली कोणी? 2025च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला विक्रमी बहुमत मिळालं। यात भाजपचा वाटा सगळ्यात मोठा आहे। देवेंद्र फडणवीसांकडे राज्याची एकहाती सत्ता आहे, पण असं असतानाही फडणवीसांना त्यांच्या जुन्या मित्राची अर्थात उद्धव ठाकरेंची आणि त्यांच्या शिवसेनेसोबतच्या युतीची आठवण येणं काही थांबत नाहीये। आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांना भाजप आणि शिवसेनेच्या जवळपास 10 वर्ष जुनं युती फुटीचं महाभारत आठवलं, ज्यात त्यांनी उद्धव ठाकरेंच्या सेनेला कौरवाची उपमा दिली आहे आणि मोठा गौप्यस्फोटही केलाय। उद्धव ठाकरेंनी केवळ 4 जागांकरता युती तोडली असा दावा फडणवीसांनी केला। साथ में लड़ेंगे, हम 127 लड़ेंगे, हम दोनों के अच्छे चुनकर आएंगे, 200 से ज्यादा लोग चुनकर आएंगे, आपका मुख्यमंत्री बनेगा, हमारा उप मुख्यमंत्री बनेगा। पर शायद विधि का विधान ये भी था कि मुझे मुख्यमंत्री बनना था, इसलिए उन्होंने कहा नहीं, हमारे युवराज ने घोषणा की 151 की, 1 सीट कम नहीं करेंगे। वो बिल्कुल कौरव वाले मोड में आ गए, 5 गांव भी नहीं देंगे। उन्होंने कहा 5 गांव नहीं देंगे तो श्री कृष्ण है हमारे पास, हम भी लड़ाई लड़ लेंगे। 2014 सालची शिवसेना भाजप युती तुटण्याची इनसाइड स्टोरी देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच सांगताना दिसले। युती तोडण्याचं पाप हे उद्धव ठाकरेंनी केल्याचा घणाघात फडणवीसांनी केलाय। यावेळी फडणवीसांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहांना महाराष्ट्रातील पक्षवाढीचं श्रेय दिलं, पण ठाकरेंच्या सेनेनं मात्र फडणवीसांचा आरोप फेटाळलाय। दिल्लीतील भाजपचे वरिष्ठ नेते युती तोडायलाच आल्याचा पलटवार संजय राऊतांनी केला। त्यांचा कार्यक्रम घेऊन आले होते युती तोडायची, मी त्यांचं ठरलं होतं युती तोडायची। चर्चेचं फक्त गुराळ सुरू होतं। जरी हिंदुत्ववादी वगैरे हे लोक असले दाखवत होते, तरी शिवसेना संपवण्याचा फरमान घेऊन त्यांचे वरिष्ठ नेते दिल्लीतून इथे आले। राऊतांनी फडणवीसांना युती टिकवायची होती असं सांगत एक प्रकारे फडणवीसांना युती तोडण्याच्या आरोपातून मुक्त केलंय। त्यामुळे 10 वर्षांपूर्वीच्या युती फुटीवरून फडणवीस आणि ठाकरेंमध्ये आरोप प्रत्यारोप होत असतानाच शिंदेंच्या सेनेनंही यात उडी घेतली आहे। 2-3 जागेचाच फरक होता आणि कदाचित या 2 पावलं मागे सरकला असतो तर आजपर्यंत ती युती टिकली असते आणि हे दिवस त्यांना बघायला मिळाले नसते। पण मला तरी असं वाटतं की ज्यावेळेस घर फिरतं तेव्हा वासं फिरलं की घर फिरतं, तसा हा प्रकार झाला। संजय राऊतांची आजचं वक्तव्य जे म्हटलं तुम्ही की त्यांची इच्छा होती देवेंद्रजींची, मग आमची इच्छा होती का युती तोडायची? 2014 मध्ये भाजप आणि शिवसेनेची युती कशी तुटली हे राजकारण जाणणाऱ्या सगळ्यांनाच माहिती आहे। भाजप नेते एकनाथ खडसेंनी पत्रकार परिषद घेत युती तुटल्याची घोषणा केलेली, पण आता फडणवीसांनी सिक्कीमचे राज्यपाल ओमप्रकाश माथुर यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात भाजप शिवसेनेच्या जुन्या युती तुटण्याचा मुद्दा नव्यानं उपस्थित केला आणि उद्धव ठाकरेंना डिवचलं। त्यामुळे जुन्या युतीचा हा वाद किती पेटतो आणि याचा कुणाला आणि कसा फायदा होतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। ठीक आहे, असो इतरही घडामोडी आपण जाणून घेऊयात। राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या संपणार आहे, मात्र राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही। महाविकास आघाडीकडनं भास्कर जाधवांच्या नावाचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांकडे देण्यात आला, त्यावर अजून निर्णय झालेला नाही आणि त्यावर बोलताना माझ्या नावाची अडचण असेल तर आपल्या नावाचं पत्र मागे घेतो असं भास्कर जाधवांनी स्पष्ट केलं। दादा, मी नम्रपणे तुम्हाला या ठिकाणी सांगतो, कदाचित जर तुम्हाला माझ्या नावाची अडचण असेल
माझ्या नावाची अडचण असेल, आज खुलेआमपणे या महाराष्ट्राच्या समोर मी या विधानसभेमध्ये सांगतो, मला भावनेच्या आधी जाऊन बोलत नाही, पण लोकशाहीचं संवर्धन म्हणून माझ्या नावाची अडचण असेल, मी माझं पत्र आत्ता मागे घेतो. माझं पत्र आत्ता मागे घेतो. तुम्हाला माझ्या पक्षप्रमुखांकडून, आमच्या महाविकास आघाडीकडून दुसरं कोणाचं पत्र पाहिजे तर देतो. भास्कर जाधव नको, म्हणजे विरोधी पक्ष नको, अशी दादा धारणा ठेवू नका. मी मागे जायला तयार आहे. माझ्या आयुष्यात मी कुठलंही पदाची माणसं बघितली नाही. पद म्हणजे माझा परमेश्वर नाही दादा.